आपण घेऊया. अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर 25% आयात शुल्क लागू. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. टॅरिफबाबत अमेरिका आणि भारतामध्ये अजूनही चर्चा सुरू. भारतावर 25% कर लादण्याच्या घोषणेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. तर कोणाला आम्ही डॉलरवर हल्ला करू देणार नाही, ट्रम्प यांचं वक्तव्य. शेतकरी आणि एमएसएमईसह राष्ट्राच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलली जातील. संभाव्य परिणामांचा सरकार अभ्यास करतंय. अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचं उत्तर. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात होणाऱ्या बैठकीत अमेरिकेनं भारतीय उत्पादनांवर लावलेल्या आयात शुल्कावर चर्चा होण्याची शक्यता. अमेरिकेनं भारतावर 25% आयात शुल्क लादल्यानंतर आज भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होणार याकडे लक्ष. याआधी मागील 3 दिवस शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. अहिल्यानगरचे खासदार निलेश लंकेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आणि संसदेचं एकदिवसीय अधिवेशन रायगडावर आयोजित करण्यात यावं, पत्रातून मागणी. मालेगाव स्फोट प्रकरणाचा आज निकाल लागण्याची शक्यता. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह 7 जणांच्या मृत्यूदंडाची एनआयएची मागणी. कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष. परळीतील महादेव मुंडेंच्या हत्येला 21 महिने झाल्यानंतरही आरोपी मोकाट. न्यायाच्या मागणीसाठी मुंडे कुटुंबीय आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. पुण्यातील पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रज्वल खेवलकरांसह प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींची कोठडी आज संपणार. सगळ्या आरोपींना दुपारी पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करणार. संसदेचं अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी. शिवसेना खासदारांसह देशभरातील राज्य प्रमुखांचीही भेट घेणार. एकीकडे उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असताना राज्यात फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. राजभवन इथे मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेसाठी 2,984 कोटी रुपयांचा निधी वर्ग. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश निश्चित. आज दुपारी 4 वाजता मुंबईमध्ये पक्षप्रवेश करणार. भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू. माजी आमदार खासदारांना विशेष जबाबदारी देण्यात येणार. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये आज बैठकीचं आयोजन. उद्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 19वा वर्धापन दिन. त्यानिमित्त आज आणि उद्या राज्यस्तरीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. अमित ठाकरे उपस्थित राहणार. भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना परत पाठवण्याच्या मागणीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 2017 पासून खटला प्रलंबित. कोर्टानं केंद्र आणि राज्यांना उत्तर देण्यास सांगितलेलं आहे. दिल्लीमध्ये मंत्री उदय सामंत, राहुल शेवाळे आणि मिलिंद देवरा यांची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा. मतदार यादीतून बांगलादेशी मतदार वगळण्याची मागणी केली. पुण्यातील महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचा जतन आणि संवर्धनासाठी सरकारचं पाऊल. परिसरातील रहिवाशांचं स्थलांतर करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना. इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या इंधनावरील सवलत दरात वाढ. या निर्णयामुळे महामंडळाचे 12 कोटी रुपये वाचणार. शालेय शिक्षण विभागाचा खान अकॅडमी आणि श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थांचे सामंजस्य करार. राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अनुभवाधिष्ठित शिक्षण देण्याचा सरकारचा उद्देश. एबीपी माझाच्या बातमीनंतर राज्यातील फार्मसी महाविद्यालयांचं वास्तव समोर. गेल्या 3 वर्षात परवानगी मिळालेल्या 227 पैकी 118 विद्यालयांमध्ये सुविधांचा अभाव. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कारवाई होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकात्मिक आदिवासी विभागात मोठा घोटाळा. 4 महाविद्यालयांमध्ये 1400 पेक्षा अधिक बनावट आदिवासी विद्यार्थी दाखवून 6.5 कोटी लाटल्याचा आरोप. कोकणात आजपासून पावसाचा जोर ओसरणार. विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा. तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची उघडी. पैठणमधील जायकवाडी धरण 90% भरलं. धरणाच्या 18 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करणार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे बेळगावातील गोकाक धबधब्यानं रौद्र रूप धारण केलं. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. रायगडमधील 8 धोकादायक पुलांवरून अवजड वाहतूक बंद. जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा आदेश. पावसाळा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रशासनाचा निर्णय.
गायी चारण्यासाठी गेलेल्या गुराखी नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. गोंदियाच्या आमगावला लागून असलेल्या बनगावातील नाल्याजवळची घटना. गुराख्याचा शोध सुरू. गडचिरोलीमधील पर्लकोटा नदीचा पूर ओसरला. पुलावरून वाहणारं पाणी बंद झाल्यानं 8 तासानंतर वाहतूक सुरू. परिसरातील रहिवाशांना दिलासा. छत्रपती संभाजीराजांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. महाड रायगड राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती महामार्ग असं नाव द्या, संभाजीराजेंची मागणी. रायगडच्या म्हसळा माणगाव रस्त्यावर श्रीवर्धन आगाराच्या धावत्या बसचा दरवाजा उघडाच. एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ. नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून पळवून नेलेल्या मुलीचा पोलिसांनी शोध लावला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. बॉम्बे ट्रान्सपोर्ट या कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली. पार्क केलेल्या 7 दुचाकी आणि 2 रिक्षांवर भिंत कोसळल्यानं मोठं नुकसान. ठाण्यातील रामनगर विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळची घटना. बीडमध्ये कोयता आणि सत्तूरनं तरुणाला धमकावत व्हिडिओ व्हायरल केला. हाच राग मनात धरून तरुणाच्या हाताची बोटं छाटली. 4 जणांविरोधात गुन्हा दाखल तर एकाला अटक. हिंगोली शहरामध्ये भर दिवसा तरुणावर चाकूनं हल्ला. कारमधून आलेल्या तिघांनी अचानक हल्ला केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. जखमी तरुणावर उपचार सुरू. बीडमध्ये मद्यधुंद वाहन चालकाचा कहर. हातात दारूची बॉटल घेत गाडी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल. मुंबईच्या मालाडमध्ये हस्ताक्षर चांगलं नसल्यानं शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला तळहातावर मेणबत्तीचे चटके. खासगी शिकवणी वर्गातला प्रकार. अहिल्यानगरमध्ये लहान मुलांसमोर एका व्यक्तीचे विकृत चाळे. घटना सीसीटीव्हीत कैद. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. दहिसर पूर्वेतील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या 2 महिलांना अटक. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. रॅकेटमधून 2 तरुणी आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका केली. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 7वीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांचा आक्रोश. नागपूरच्या उमरेडमधील चांपा हळदगाव मार्गावरती शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटीचा अपघात. 5 विद्यार्थी जखमी. रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमुळे एसटीचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचं प्रीकास्ट गोदाम वादाच्या भोवऱ्यात. झरीमधील गोळा प्लॉट ठेकेदार कंपनीला परस्पर भाड्यानं दिल्याचा आरोप. अकृषिक परवानगीशिवाय व्यावसायिक वापर सुरू. भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा पराभव. राष्ट्रवादी आणि भाजप युतीच्या विलास काटेखाये दूध संघाचे नवे अध्यक्ष. ठाण्यामध्ये राजन विचारेंना डिवचणारे बॅनर्स झळकले. ऑपरेशन महादेव संदर्भात राजन विचारेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. ठाण्यामध्ये राजन विचारेंविरोधात लावलेले बॅनर्स पोलिसांनी काढले. यावेळी युवा सैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. बॅनर काढल्यावर विचारेंच्या फोटोला जोडे मारत कार्यकर्त्यांनी निषेध केला. ठाण्यामध्ये हिंदीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक. 3रीच्या अभ्यासक्रमात हिंदी विषय आल्यानं अविनाश जाधव यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. ठाण्यात निशिकांत दुबेंचं व्यंगचित्र काढत मनसेची बॅनरबाजी. दुबे दुबेकर मारेंगे अशा आशयाचा बॅनरवर मजकूर. बेळगाव रायबागमधील खांदाळमध्ये मेंढपाळांचं मेंढ्यांसह ग्रामपंचायत कार्यालयाला घेराव घालत आंदोलन. गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारू नये म्हणून मेंढपाळ आक्रमक. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांची जालन्याच्या जिल्हाधिकारीपदी बढती. 3 वर्षांच्या कार्यकाळात मित्तल यांनी जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम राबवले. आई-वडील आणि बहिणीला यशाचं श्रेय. नागपुरात परतल्यानंतर दिव्या देशमुखची प्रतिक्रिया. दिव्यानं तिचे पहिले कोच राहुल जोशींचीही आठवण काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 2 ऑगस्टला दिव्या देशमुखचा भव्य सत्कार होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित राहणार. आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावमध्ये परतणार. शेगावमध्ये महाराजांना 1,11,111 मोदकांचा महाप्रसाद अर्पण केला जाईल. मुंबईचे शिल्पकार नाना उर्फ जगन्नाथ शंकर शेट यांची आज 160वी पुण्यतिथी. नाना चौक, एशियाटिक लायब्ररी, सेंट्रल रेल्वे ऑफिससह विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम. मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकर शेट यांचं नाव देण्याची आग्रही मागणी. वांद्रे खार पश्चिममधील काही भागात आज 14 तास पाणीपुरवठा बंद राहणार. दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदींनी मणिपूरचा दौरा केला. सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.
ऑपरेशन महादेवनंतर एनआयएचं पथक काश्मीरमध्ये दाखल. पहलगाम प्रकरणात आरोपपत्र अंतिम करण्यासाठी एनआयएचं पथक स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांशी समन्वय साधत असल्याची माहिती. ऑपरेशन सिंदूरच्या नावावर जया बच्चन यांचा आक्षेप. महिलांचं सिंदूर पुसलं गेलं, मग ऑपरेशन सिंदूर नाव का दिलं? राज्यसभेत सवाल. पहलगाम हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अहवालामध्ये पहिल्यांदाच लष्कर ए तोयबाचा छुपा गट द रेजिस्टन्स फ्रंटचा उल्लेख. यामुळे दहशतवाद विरोधी भारताच्या भूमिकेला अधिक बळ मिळणार. राजकीय दबावामुळे कारवाई होत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं ईडी प्रमुखांना फटकारलं. भविष्यात ईडीप्रमाणे जनसुरक्षा कायद्याचाही दुरुपयोग होईल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. एका नक्षलवाद्याचा खात्मा तर 3 जवान जखमी. एन्काउंटरच्या ठिकाणाहून बीजीएल लॉन्चर शस्त्र, स्फोटकं आणि माओवादी साहित्य जप्त. जम्मूतून अमरनाथ यात्रा स्थगित. खराब हवामानामुळे यात्रा स्थगित करण्याचा निर्णय. भगवतीनगर कॅम्पमधून कोणताही ताफा निघणार नाही. रशियाच्या सुदूर पूर्वेकडील भागात भूकंपामुळे मोठं नुकसान. कामचटका द्वीपकल्पातील अनेक लोक जखमी. इटलीच्या सॉर्डिनिया बेटावरती समुद्रकिनाऱ्याजवळ जंगलात अचानक आग. 12 लहान मुलांसह एकूण 102 लोकांना समुद्रामार्गे सुरक्षित स्थळी हलवलं. उत्तर पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये अग्नितांडव. सुमारे 300 किलोमीटर जंगलामध्ये वणवा. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा वणवा असल्याची माहिती. अग्निशमन दलाचे 800 कर्मचारी आणि 7 वॉटर बॉम्बिंग विमानाच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण. नासा इस्रो सिंथेटिक अपार्चर रडार म्हणजेच निसार उपग्रहाचं प्रक्षेपण. भारत आणि अमेरिकेनं संयुक्तपणे हा उपग्रह विकसित केलाय. WCL सेमीफायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास भारतीय खेळाडूंचा नकार. त्यामुळे पहिला सेमीफायनलचा सामना रद्द. भारतानं खेळण्यास नकार दिल्यानं पाकिस्तान थेट फायनलमध्ये. भारतीय संघाचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा आयसीसीच्या T20 फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर. विराट आणि सूर्यकुमार नंतर फलंदाजांच्या यादीत पहिलं स्थान पटकावणारा अभिषेक तिसरा भारतीय खेळाडू. आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये ऋषभ पंतची एका स्थानाची झेप. मँचेस्टर कसोटीमध्ये झळकावलेल्या अर्धशतकानंतर पंत फलंदाजांच्या यादीमध्ये 7व्या स्थानी. आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड 5वा कसोटी सामना. मालिका जिंकण्याचा इंग्लंडचा निर्धार तर मालिका वाचवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न. भारत विरुद्ध इंग्लंडच्या 5व्या कसोटी सामन्यातून स्टोक्स आणि आर्चरची माघार. स्टोक्स जायबंदी झाल्यानं खेळणार नसल्याची माहिती. अभिनेता शाहिद कपूरनं घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवरती शाहिद क्रिकेट खेळत असल्याचे फोटो व्हायरल.